अभिमानाचे भगवा झेंडा उडे शिवराय भाग्य देशाचे हे संजीवन प्राणांचे रूप शक्ती युक्तीचे हाते जाचा झोत उफाळून सृष्टीतून आला 10 दिशांच्या हृदयामधून कलशातून आल्या शिवरायाला स्नान घालूनी धन्य धन्य झाल्या धीमी पाऊले टाकीत येता धीमी पाऊले टाकीत येता रुद्राचा अवतार अधीर हृदयातून उमटला हर्षे जय जयकार प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं शिवचरित्र आजच्या महाराष्ट्राला प्रेरणादायी अशा स्वरूपाचा शिवविचार एक नवा विचार शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला दिला. छत्रपती शिवाजी महाराजांचं महिला विषयक धोरण, छत्रपती शिवाजी महाराजांचं शेती विषयक धोरण, छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्यकोष विषयक धोरण यावरती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आतापर्यंतचे पैलू आपल्याला माहीत नव्हते ते आपण आजच्या व्याख्यात्या आदरणीय सौभाग्यवती राजश्री हेमंत पाटलांच्या मुखातून या ठिकाणी ऐकणार आहोत. मी ताईंना विनंती करतो की आम्हा सर्व तरुण कार्यकर्त्यांसोबत समोर आपण शिवचरित्राचा विचार ठेवायचा आहे. आजच्या व्याख्यात्या सौभाग्यवती राजश्री. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाई भवानी, सर्व जगाला विश्व शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम भगवान बुद्ध, कर्तृत्व, नेतृत्व आणि मातृत्व या तिन्ही गुणांचा संगम जिच्या ठाई होता त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब, विश्ववंद्य जगद्गुरु संत तुकोबाराय, महाराष्ट्राच्या सह्य कपारीवर ज्यांच्या कर्तृत्वातून स्वराज्याचं देखणं शिल्प उभं राहिलं ते तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके दैवत, रयतेचा राजा, शेतकऱ्यांचा कैवारी छत्रपती शिवराय, ज्यांचं नाव घेता क्षणी तरुणांच्या धमन्यांमधून रक्त सळसळायला लागतं आणि राष्ट्रतेज उफाळून उठतं असे छत्रपती संभाजीराजे, बहुजनांना आपल्या राज्यात सर्वप्रथम आरक्षण देऊन माणुसकीची शिकवण देणारे छत्रपती संभाजी महाराज, ज्यांच्यामुळे माझ्यासारखी सामान्य स्त्री 4 चौघात जाऊन बोलायचं धाडस करू शकली आणि माझ्यासारख्या अनेक स्त्रियांचं आत्मभान जागृत झालं, त्या विद्येच्या खऱ्या अर्थानं देवता असलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, एखाद्या बाईच्या मागं नवऱ्यानं भक्कमपणे कसं उभं राहायचं असतं हे सगळ्या पुरुषांना दाखवून देणारे क्रांतिज्योती
क्रांती ज्योतिराव फुले, तळागाळातील माणसाला माणुसकीची जाणीव ज्या मतदानातून होते, तो मतदानाचा अधिकार दीनदलित स्पृश्य अस्पृश्यांना देणारे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एका हातात भिक्षेचं वाडगं आणि एका हातात झाडू घेऊन ग्रामस्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगेबाबा, आपल्या ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामोद्धाराचा मार्ग दाखवणारे संत तुकडोजी महाराज, आपल्या अभंगांमधून लोकसाहित्य संत साहित्य अजरामर करून ठेवणारे संत परंपरेतील सर्व वारकरी, स्वराज्याच्या कामी उभे राहिलेले सर्व धारकरी आणि तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत विकासाचा सूर्य जावा म्हणून ज्या ज्या महानायकांनी प्रयत्न केले त्या सर्वांच्या विचारांना आणि कृतीला सर्वप्रथम विनम्र अभिवादन करते. आज डोंगरकडा या गावातील छत्रपती शिवरायांच्या 384व्या जयंतीनिमित्त आयोजित या सोहळ्यात उपस्थित या गावातील सर्व आयोजक तरुण मंडळी, त्यांना साथ देणारे या गावातील सर्व ज्येष्ठ वृंद, उपस्थित माझ्या महिला भगिनी, गावातील सरपंच, उपसरपंच, तलाठी, तंटमुक्तीचे अध्यक्ष, सेवा सहकारीचे सर्व सन्माननीय सदस्य, शासकीय प्रशासकीय सर्व प्रतिनिधी आणि शिवरायांच्या विचारांवर आणि कृतीवर मनापासून प्रेम करणाऱ्या आपल्या सर्वांना मनापासून शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देते. पत्रिकेपासूनच कळालं होतं कार्यक्रमाचं नियोजन किती नेटकं, किती देखणं आणि किती सुंदर राहणार आहे. आपले सर्व प्रसिद्धीचे बॅनर असू देत किंवा पत्रिका, कुठेही स्वतःची प्रसिद्धी करून घ्यायचा हव्यास नसलेले कार्यकर्ते हेच मला वाटतं या कार्यक्रमाचं प्रमुख बलस्थान असावं. आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा टाळी पडू द्या त्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी ज्यांनी स्वतः अलिप्त राहत केवळ शिवरायांचा विचार गावात पोहोचावा, सगळ्या ग्रामस्थांनी एकत्र यावं, एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण काहीतरी धडपड करावी हा प्रमुख हेतू ठेवून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि मोठेपण याचं प्रत्येक जण धडपडत असतो. मी आता खूप जवळपास महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर कार्यक्रमांच्या निमित्तानं फिरले, पण प्रत्येक ठिकाणी धडपड बघितली की माझा चेहरा समोरच्याला कसा दिसेल आणि माझं नाव समोरच्या माईक मधून कसं काय उच्चारलं जाईल. पण डोंगरकडा हे पहिलं गाव आहे जिथे प्रत्येक कार्यकर्त्यांनी माझ्यापर्यंत येऊन सांगितलं की ताई आमचं नाव घेऊ नका. उत्कृष्ट जेवण मिळालं गावात आल्याबरोबर. गरम गरम पुरणाची पोळी आयती वायती बाईच्या जातीला कधीच खायला मिळत नाही. माहेरी गेल्यावरच ते सुख मिळतं आणि डोंगरकड्यात आल्यावर ते सुख मला दुसऱ्यांदा मिळालंय. म्हणून त्या सगळ्या माझ्या मायमावल्यांच्या कष्टांना सर्वप्रथम मनापासून सलाम करते आणि धडपडणाऱ्या त्या युवकांचं नाव घेऊन त्यांच्या भावनेचा मी अनादर करू इच्छित नाही, पण मनापासून त्या सगळ्यांच्या पाठीवर एक कौतुकाची थाप अवश्य द्यावीशी वाटते. त्यांच्या सगळ्यांच्या हाकेला ओ देऊन तुम्ही सगळे ग्रामस्थ या ठिकाणी जमले. माझ्या भावंडांना विनंती आहे, जर बसून घेतलं तर बरं होईल, कारण एवढा चांगला श्रोतू वर्ग भेटला, एवढा चांगला रसिक वर्ग, एवढे चांगले आयोजक भेटल्यावर किमान तास दीड तासाच्या खाली मी बसणार नाही. बोलत उभं राहणं सोपं असतं, पण उभं राहून ऐकणं खूप अवघड असतं मित्रांनो. अनायसे जागा मिळाली. आत्ताच सांगितलं नामदेव दळवी सरांनी या ठिकाणी की अजून लोकसभेला वेळ आहे, त्याच्यामुळे आपण उभं राहायचा विचार नंतर करू. आणि म्हणून वरुण राजाची कृपा गेल्या 4-5 दिवसापासून आपल्या याच्यावर होते आहे. कृपा साहित्यिकांसाठी असली तरी माझ्या शेतकरी राजासाठी ही अवकृपा आहे असं म्हणावं लागेल. आमची शेतात उभी होती, 7-8 दिवसांनी गव्हाचं खळं करायची असं हिरवं स्वप्न आमच्या डोळ्यात तळायला लागलेलं असताना अचानक निसर्गाने आपलं रुद्ररूप दाखवलं. आमची उभी शेतच्या शेत आडवी झाली. आज जर आमचा राजा असता, छत्रपती शिवराय जर सिंहासनावर बसले असते, पहिल्याच दिवशी कुठलंही सर्वेक्षण न करता सगळ्या शेतकऱ्यांना भरपाईचे आदेश छत्रपती शिवरायांनी दिलेले असते. याचं कारण एक होतं मित्रांनो, एकमेव छत्रपती शिवराय हे असं व्यक्तिमत्व होतं, असा एक राजा होता की ज्यांनी केवळ राज्य चालवलं नाही तर राज्यातल्या प्रत्येक माणसाचं घरदार कसं चालेल याचा विचार केलेला आहे. मी उल्लेख केला माता भगिनींनो माझ्या बोलण्यात की राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब, माझा या
सगळ्या चिमुकल्यांना प्रश्न आहे की जिजाऊ कोण होत्या? काय सांगाल तुम्ही? कोण होत्या जिजाऊ? सांगा पोरांना कोणीतरी. माहितीये का जिजाऊ कोण होत्या? कोणाच्या माता होत्या? शिवरायांच्या. नक्की ना? बघा बरं, सगळे गुरुजी उभे इथे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. काय हुशार पोरे डोंगर कडायची. म्हणजे जिजाऊ कोण होत्या? तर त्या छत्रपती शिवरायांच्या माता होत्या आणि म्हणून आपण त्यांना राष्ट्रमाता राजमाता म्हणतो. बरोबर आहे का? की अजून काही वेगळं उत्तर द्यायचं तुम्हाला? जिजाऊ मासाहेब बसले तिथे शिवरायांच्या सोबत. प्रत्यक्ष आहे त्यांची मावळे सुद्धा सोबतीने आहे. मित्रांनो, आजपर्यंत इतिहासाने आम्हाला जिजाऊंची ओळख फक्त शिवरायांची आई म्हणून करून दिलेली आहे. शिवाजी महाराजांची माता म्हणून ती राष्ट्रमाता राजमाता असं म्हटलं जातं. पण केवळ एवढं सत्य नाहीये. हे तर जैविक सत्य की ते शिवरायांची आई होती. पण कोणाची आई असल्यावर आपण कोणाला राष्ट्रमाता म्हणत नसतो. तर राष्ट्रमाता फक्त त्यांनाच म्हटलं जातं जी संपूर्ण राष्ट्राचं मातृत्व स्वीकारते आणि सगळ्या राष्ट्राच्या घराघराच्या विकासाचा विचार करते, त्यांच्या जीवनाचा विचार करत असते. छोटे छोटे प्रसंग आहे त्यांच्या आयुष्यातले. मी काही खूप इतिहास मोठी तज्ञ अशातला भाग नाही, पण त्यांच्या आयुष्यात घडलेले काही प्रसंग आहेत. या प्रसंगांचा उल्लेख करत करत या दोन्ही महान कर्तृत्वांचं थोडासा जीवनपट तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून राष्ट्रमाता म्हणतो. केवळ जिजाऊ शिवरायांच्या आई होत्या. शिवाजी महाराजांना जन्माला घातलं म्हणून जिजाऊ साहेबांना राष्ट्रमाता म्हटलं जात नाही. तर त्यांनी आयुष्य जगत असताना आपलं मातृत्व राष्ट्रासाठी पणाला लावलेलं आहे. म्हणजे प्रत्यक्ष आपला मुलगा स्वराज्यासाठी वाहिलेला आहे आणि म्हणून ती संबंध राष्ट्राची माता झालेली आहे, राष्ट्रमाता झालेली आहे. आणि केवळ शिवरायांची आई याही पलीकडे जाऊन जिजाऊ मासाहेबांनी जे कर्तृत्व गाजवलेलं आहे हे सगळ्यात पहिल्यांदा मला वाटतं आपण जाणून घेणं गरजेचं आहे. कारण शिवराय हे कर्तृत्ववान होते, शूर होते, पराक्रमी होते, रयतेचा राजा होता. पण काही जन्मल्याबरोबर 16व्या वर्षी एकदम सगळे विचार त्यांच्या डोक्यात आलेले नाही. आणि म्हणून शिवराय समजून घ्यायच्या अगोदर मला वाटतं आपण थोडंसं जिजाऊंना समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी त्यांच्या जीवनाचा उल्लेख सगळ्यात पहिल्यांदा करू इच्छिते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यांच्या आयुष्यातला प्रसंग अफजल खानाचा वध. माहिती आहे पोरांना? अफजल खानाचा वध. कारण आपल्याला इतिहासात शिकवले शिवराय तेवढे. शिवाजी महाराज म्हणजे काय? अफजल खानाचा वध केला, शाहिस्तेखानाची बोटं छाटली, आग्र्यावरून सुटका केली, सुरतेची लूट केली, एखाद्या पाटलाचे हात तोडले, दादोजी कोंडवानी बाई कापून घेतली. याच्या पलीकडे जाऊन छत्रपती शिवरायांच्या आयुष्यात काय घडलेलं आहे? तो केवढा युगप्रवर्तक राजा होता हे तुमच्या आमच्यापर्यंत येऊन पोहोचलेलं नाहीये. म्हणून या घटनांच्या मागचं, या घटना आहेत सगळ्या घडलेल्या शिवरायांच्या आयुष्यातल्या या घटना आहे. पण या घटनेमागचं जे काही सत्य आहे, जे काही नाट्य आहे, जे काही अनुभव आहेत, हे अनुभव तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि म्हणून अफजल खानाचा वध हे एवढा प्रसंग तुमच्या आमच्या समोर आहे. पण त्याच्या मागे जिजाऊंना काय आपली आहुती द्यावी लागली असेल हे तुम्ही आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. आणि शिवराय घडलेले असताना तुम्हाला आम्हाला सगळ्यांना वाटतं शिवाजी महाराज घडले पाहिजे. पण कुठे? शेजारच्या घरात. माझ्या घरात बाबू बाल्या बरा, बाल्या बाल्याची माय बालीन 4x4ची खोली. संपलं आमच्या आयुष्याचे स्वप्न. मला बाबा बसत नाही. महाराज आहे म्हणजे मी तर खूप ठिकाणी बॅनरवर बघते, राजे तुम्ही परत या. अरे कितीदा बोलवा राजांना. आणि आपण काय करायचं? तुम्ही आम्ही बाल्या बाली, डीएड जिल्हा परिषद, एखादं एकर विकायचं, एखाद्या संस्थाचालकाच्या डोंबल्यावर नेऊन मारायचं, तिथे 3,000वर 8-10 वर्ष नोकरी करायची, नंतर कधीतरी परमनंट होणार, त्याच्या घरच्या लग्नाला जायचं, त्याच्या घरच्या मोतीच्या पत्रावळी उचलायच्या, उचलून घेते. पण याही पलीकडे जाऊन बसणार नाही ते, असं ठेवा. याही पलीकडे जाऊन खूप सारं त्याच्या घरच्या मातीला, त्याच्या घरचं कोण नसेल तर खांदाही द्यायला आपण जायचं, बाळी बाळान झाली तर डब्बा द्यायला आपण जायचं. आपला सगळा स्वाभिमान गुंडाळून एखाद्या गुलामासारखी आयुष्यभर नोकरी करायची. आपण डीएड झालेलं असेल, मग संस्था चालकाला जर 10-15 लाख दिले असेल तर काढायचे कुठून? मग एखादी डीएड मास्तरीन पोरगी बघायची, तिच्या बापाकडून तेवढा हुंडा घ्यायचा. एवढे लावले होते नोकरीला, एवढे द्या, तुमच्याही पोरीचं कल्याण करतो, तिलाही कुठेतरी चिपकवायचं. मग त्या दोघांनी छानसा एखादी नोकरी करायची जिल्हा परिषदेची. सगळ्या शिक्षकांचा मनापासून माफी मागते, पण हे वास्तव आहे आमच्या देशाचं. नोकरी करायची, सकाळी शाळेला जायचं, संध्याकाळी घरी यायचं, रविवारची सुट्टी असते, शनिवारला संध्याकाळी जायचं. 3-4 वर्षात एखादी फटफटी घ्यायची, गाडीवर नवरा बायकोन टुंकून बसायचं, नांदेडला पिक्चर बघायचा, आठवड्याभराची खरेदी करायची, घरी वापस यायचं. 1-2 वर्षात चंगू बंगू होतात. बाल्याची माय बाली, इथे कर्तव्यता झाली.
लेकराला मोठं करायचं, 4x4ची खोली बांधायची, नांदेडमध्ये एखादं घर घ्यायचं, प्लॉट घ्यायचा, गावाकडे घर बांधायचं नाही, नांदेडला घर बांधायचं, पोराला इंग्रजीच्या शाळेत शिकायला टाकायचं, घर बांधायचं, त्याचा भला मोठा वास्तू करायचा. वास्तू करायचं असेल तर कर्ज काढायचं, गावाकडच्या दाखवायचं मी किती कर्तव्य केलं. गावाकडचे येतात, 2 टाइम खातात, वापस जातात, साड्या द्या, घोड्या द्या, वस्तू द्या. आमच्या आयुष्याचं किती मोठं घडवलं आणि केवढं मोठं केलं, हा सगळा इतिहास आपण मिरवत राहायचा. आमच्या घरात कोणी घर बांधलं नव्हतं, पण आमच्या बापूनं सिमेंटचं घर बांधलं. मायबाप छातीवर करून सांगतात. तुम्हाला म्हणून सांगते, छत्रपती शिवरायांनी आयुष्यात 350 किल्ल्यांची बांधणी केली आहे. एकही वास्तू केल्याचा इतिहासात नोंद नाहीये मित्रांनो, एकही इतिहास. एकही किल्ल्याची वास्तू केली नाही. आम्ही एवढंसं घर बांधतो, त्याचा किती दिंडोरा पिटवायचा. एवढंसं ते आयुष्य, म्हणून छत्रपती शिवराय जन्माला आले पाहिजे. हो, माझ्या घरात नको, शेजारच्या घरात बला, असा आमचा विचार असतो. पण छत्रपती शिवरायांचे आई वडील म्हणजे शहाजीराजे आणि जिजाऊ मासाहेब, या दोघांनी स्वराज्याचा संकल्प केलेला होता. शहाजीराजे परकीयांच्या सत्तेत सरदार होते, मनसबदार होते, आणि जिजाऊ मासाहेब त्यांच्या राणी. आणि जेव्हा शहाजीराजांची घुसमट व्हायला लागली, परकीयांची गुलामी करतो, स्वकीयांवर आक्रमण करायचं, हा विचार कुठेतरी शहाजीराजांना अस्वस्थ करणारा होता. पण ही गुलामगिरी करत असताना स्वराज्य निर्माण करणं शक्य नव्हतं, हे शहाजीराजांच्या डोक्यात आलं. आणि म्हणून जेव्हा जिजाऊ गरोदर होते शिवाजी महाराजांच्या वेळेस, तेव्हा जिजाऊंना शिवनेरीवर पाठवण्यात आलं. आम्हाला इतिहासात काय सांगितलं जातं, जिजाऊंचं बाळणपण सुखरूप व्हावं. बरोबर आहे का? दळवी सर कुठे गेले? जिजाऊंचं बाळणपण सुखरूप व्हावं, तिला हवा चांगली मिळावी, म्हणून तिला शिवनेरीवर पाठवलं. अरे आमची जिजाऊ एका मराठ्याच्या घरातली बाई होती, लढाई शिकलेली राणी होती. कुठल्याही वातावरणात, कुठल्याही हवा पाणी सुखरूप तिची डिलिव्हरी झाली असती, बाळणपण झालं असतं. आणि एवढा मोठा शहाजीराजांसारखा सरदार आपल्या बायकोची सुरक्षितता सांभाळू शकला नसता का? साधा विचार करायचा प्रश्न आहे. एवढा मोठा शूरवीर राजा, एवढा शूर सरदार शहाजीराजे, त्यांना आपल्या बायकोचं संरक्षण निश्चित करता आलं असतं मित्रांनो. पण केवळ तुमची आणि आमची दिशाभूल व्हावी म्हणून इतिहासात हे खोटं सत्य मांडण्यात आलेलं आहे. ही खोटी दिशाभूल करण्यात आली की जिजाऊंचं बाळणपण सुखरूप व्हावं म्हणून तिला शिवनेरी पाठवलं. वस्तुस्थिती वेगळी आहे. शहाजीराजांनी आणि जिजाऊंनी असा संकल्प केला होता की स्वतःचं राज्य निर्माण झालं पाहिजे, माझ्या जनतेचं राज्य निर्माण झालं पाहिजे, ज्या राज्यामध्ये माझा माणूस एक सुखाची झोप, एक सुखाची भाकर खाऊ शकेल, असं स्वराज्य निर्माण झालं पाहिजे. आणि हे स्वराज्य बंगलोरात राहून होणार नाही, त्यासाठी आपण आपल्या राज्यात गेलं पाहिजे. म्हणून शहाजीराजांनी जिजाऊंना सांगितलं. म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जे एवढं छोटं आयुष्य नाही शिवरायांचं. नवरा बायकोचा एकमेकांवर विश्वास कसा असला पाहिजे याचं जिवंत उदाहरण म्हणजे शहाजीराव आणि जिजाऊ या दोघांकडे बघितलं पाहिजे. 6-7 महिन्याची गरोदर बाई, तुम्ही सांगा बरं, बाळणपणासाठी माहेरी गेलात समजा चुकून माकून, म्हणजे आपल्याकडे पद्धतच आहे बाहेर, म्हणजे वंशाचा दिवा यांचा, पण बाळणपण करायचं माहेरी जाऊन. बरोबर आहे की नाही? दिवा यांचा करायचं माहेरी, आणि घरी जाईपर्यंत नवऱ्याची 4 फोन गेली का? बरोबर पोहोचली ना? गाडी बिडी पंक्चर नाही झाली ना? एसटीने गेली असेल तर बाईच्या शेजारी बसशील बरं का? माणूस बघून बसू नकोस. नीट बसलीस की नाही, पोहोचली की नाही, काही दुखतंय का तुझं, डॉक्टरला जाऊन दाखव. 100 फोन. कशी जिजाऊ निर्माण होणार आणि कसे शिवाजीराजे जन्माला येतील? इथून माहेरी जायचं म्हटलं तर आम्हाला एवढी काळजी असते. त्या काळात शहाजीराजांना आपल्या बायकोवरती प्रचंड विश्वास होता, जिजाऊ मासाहेबांवर प्रचंड विश्वास, प्रचंड खात्री, बायकोच्या कर्तृत्वाची खात्री असणारा राजा. म्हणून आपण शहाजीराजांकडे बघितलं पाहिजे. शहाजीराजांनी जिजाऊंना सांगितलं, तुम्ही मावळात जा, तुम्ही पुण्याला जा, तिथे आपल्या लोकांना जवळ करा. सगळ्या मावळ प्रांतात